मला दोन्ही कॅट्स आणि डॉग्स खूप आवडतात. काही काही लोक म्हणतात ना तुम्ही कसे कुत्र्यांबरोबर राहता वगैरे. माझं उलट आहे की घरी ॲनिमल्स नसले तर मला वाटतं कसं राहायचं. असं फ्रेंडली नाहीये तर केजमध्ये ठेवा. तर आय वॉन्टेड टू ब्रेक दॅट. एकच कुत्रा होता, छोटीशी मॉल्टीज होती. ती खूप घाबरली होती मोठ्या कुत्र्यांना आणि ती म्हणाली की मला जमणारच नाही इकडे, तर मला प्लीज राहायचं नाहीये. तर इनफॅक्ट 2 तासात मी फोन करून म्हटलं होतं की हिला घेऊन जा, मी रिफंड करते पैसे, पण हिला घेऊन जा. तर मी म्हटलं असं चला देवीचं ब्लेसिंग आहे तर तिला समई म्हणू, म्हणजे ते समई आपण लावतो देवीच्या समोर. दॅट इज द लॉजिक, म्हणून तिचं नाव समई झालंय. हॅलो, कॉकटेल स्टुडिओ प्रस्तुत पॉसम स्टोरीज पॉवर्ड बाय पेट अमिकोमध्ये मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही आलो आहे पुण्यात आणि पुण्यात आम्ही अशा एका ठिकाणी आलो आहे जे आहे टेल वॅगर अँड को. म्हणजे हा आहे लक्झुरियस, प्रोफेशनल लक्झुरियस होमस्टे आणि तो आहे खास पेट्स करता. काय आहे, कसा आहे ते अर्थातच या सगळ्या गप्पा आपण मारणार आहोतच. आणि त्याच्या ज्या ओनर आहेत त्या आहेत मानसी. मी तुमचं स्वागत करते ह्या आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि मला बघूनच खूप छान वाटतं आहे, कारण की हा होमस्टे आहे, माणसांचा होमस्टे असतो असं आपण ऐकलं आहे, पण हा होमस्टे आहे खास पेट्सचा. आणि तीच मुळात या सगळ्याची संकल्पना आहे. ते काय आहे, कशी आहे ती अर्थातच आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी मुख्य माणसांची किंवा मुख्य अतिथींची ओळख करून घेऊया. इकडचे उत्सव मूर्ती, आम्हाला या सगळ्यांची ओळख करून द्या ना. कोण कोण आहेत तुमच्याकडे आज या होमस्टेला? ही आहे समई, हा आहे स्काय, हा आलाय 40 दिवसासाठी आमच्याकडे. ही आहे डेझी, जोई आणि ती आहे जोई. हे एकेका आठवड्यासाठी आले आणि ती रेसिडेंट डॉग आहे, ती माझी आहे. ओ ओके. आणि ह्या रूम्समधनं आवाज येतोय, हे काय? हां, ॲक्च्युली आमचे 2 पॅकेजेस आहे. हे जे तुम्ही कुत्रे पाहिले ते सगळे फ्रेंडली आहेत सगळे एकमेकांशी. तर आम्ही टेम्परमेंट चेक करतो आणि मग जे फ्रेंडली असतात ते एकत्र राहतात आणि जे ह्युमन्स बरोबर फ्रेंडली आहेत पण डॉग्स बरोबर फ्रेंडली नाही आहेत, ओके, त्यांना एक्सक्लुझिव्ह रूम स्टे असतं. म्हणजे आम्ही दर 2-2 तासांनी त्यांना बाहेर काढतो आणि खाली नेतो. आणि मेल्स असले फिमेल्स बरोबर फ्रेंडली असले तर फिमेल्सला घेऊन जातो खाली आणि दे मिंगल विथ देम. पण त्यांची एक प्रायव्हेट स्पेस असते. सो असं नाहीये की इफ दे आर नॉट फ्रेंडली विथ अदर डॉग्स की त्यांना केजमध्ये ठेवावं लागेल. इकडे त्यांनाही सुद्धा होमचे कम्फर्ट मिळते, एसी आहे, सगळं हीटर आहे. सो यु नो असं राईट. साधारणतः आता हे बघून मला असं वाटायला लागलं की काश मीही एखादा छान पेट असते, मलाही अशी मस्त सर्व्हिस मिळाली असती. पण हरकत नाही, आपण बघूया की एकंदरीत हा होमस्टे जो आहे तो कसा आहे, कुठल्या पद्धतीने तो इथे वर्क होतो, प्रोसेस काय आहे, आणि सगळं जाणून घेऊया त्यांच्याकडनं. मस्त गप्पा मारूया. जाऊया? हो, चला. येस, चला जाऊया. हिरोईन या, चल चल समई. तर आपण आपल्या गप्पा अशाच आता सुरू करणार आहोत. आणि आज आपण आलो आहे टेल वॅगर्स अँड कोमध्ये. आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. आमच्याबरोबर इथे समई आहे आणि अर्थातच याच्या ओनर मानसी या पण आहेत. सो आपण सुरुवात करूया. मुळात टेल वॅगर्स अँड को हे नाव म्हणजे को कशासाठी स्टँड होतं? ॲक्च्युली मला दोन्ही कॅट्स आणि डॉग्स खूप आवडतात. तर मला होमस्टे चालू करायचं होतं फॉर बोथ कॅट्स अँड डॉग्स. युजली कॅट्सचं वेगळं असतं, डॉग्सचं वेगळं असतं. तर आय वॉन्टेड टू डू इट टुगेदर. आणि मला हे टेल वॅगर्स हे नाव, म्हणजे डॉग्स टेल वॅग करतात, तर टेल वॅगर्सचं नाव आय रिअली लाईक्ड. पण मग ते टेल वॅगर्स फक्त ठेवलं तर पीपल विल थिंक की डॉग्ससाठीच आहे फक्त. तर देन आय ॲडेड द अँड कंपनी. असं नाही म्हणत का बच्चा पार्टी, बच्चा अँड कंपनी असं, तसं टेल वॅगर्स अँड को. आणि ते स्टाईलसाठी को केलंय. इट्स ॲक्च्युली टेल वॅगर्स अँड कंपनी, म्हणजे डॉग्स अँड कॅट्स. ओके. पण तुमची स्वतःची बॅकग्राऊंड मुळात कॉर्पोरेटची आहे आणि मग तुम्ही याच्यामध्ये कसे काय आलात, म्हणजे आणि मुळात होमस्टे का सुरू करावा असा वाटला, आणि ते सुद्धा लक्झुरियस प्रोफेशनल होमस्टे असं? ॲक्च्युली राईट फ्रॉम चाइल्डहुड माझ्या आई बाबांना खूप आवडायचे कुत्रे आणि नेहमी आमच्या घरी कुत्रे होते. तर फ्रॉम द टाइम आय थिंक 5 वर्षाच्या एजपासनं कुत्रे होते घरी. तर असं आय कांट इमॅजिन की घरात कुत्रे नाही आहेत. यु नो, काही काही लोक म्हणतात ना तुम्ही कसे कुत्र्यांबरोबर राहता वगैरे. माझं उलट आहे की घरी ॲनिमल्स नसले तर मला वाटतं कसं राहायचं असं. तर आय ऑलवेज वॉन्टेड टू डू दिस. पण आपलं शिक्षण होतं, मग MBA केलं, सगळं केलं, नोकरी केली वगैरे. आणि देन आय ऑलवेज हॅड दिस इन माइंड की मला काहीतरी असं करायचं आहे ॲनिमल स्पेसमध्ये. आणि मग हळूहळू मग मी कॅट्स अडॉप्ट केले, मग डॉग्स अडॉप्ट केले. मग तो ॲक्च्युअल प्रॉब्लेम आला समोर की मला ट्रॅव्हल करायला पण खूप आवडतं. तर ट्रॅव्हल करायला गेलं तर कुठे ठेवायचे.
मग मी आधी मुंबईत राहायची, तर पूर्ण मुंबईत मी सगळं सर्वे केलं, मला काहीही आवडलं नाही. मग थोडे वर्ष माझं ट्रॅव्हल बंद झालं, मग मी पुण्याला शिफ्ट झाली, पुण्यात पण काही आवडलं नाही मला. तर देन आय सेड की आपण काय करायचं की हे प्रॉब्लेम खूप पेट पेरेंट्सला होतो, म्हणजे आय एम नॉट अलोन. मग हळूहळू म्हटलं चला थोडं रिसर्च करू की US मध्ये कसं होतं, ऑस्ट्रेलियामध्ये कसं होतं. इट्स नॉट पॉसिबल की सगळे असं कोंबून केजमध्ये ठेवतात, म्हणजे आपण घरी त्यांना असं इतकं फॅन्सीली ठेवतो आणि मग एकदम केजमध्ये, असं मला ते पटलं नाही. आणि देन आय स्टार्टेड रिसर्चिंग, आणि मग मी हे पाहिलं की म्हणजे कंट्रीज लाईक US अँड ऑस्ट्रेलिया वगैरे तिथे म्हणजे लक्झरी हॉटेल्स असतात पेट्ससाठी. तर आपली जी पेट पेरेंट कम्युनिटी आता ते त्याच्यासाठी रेडी नाही आहे, एवढं पे पण नाही करणार. सो आय सेड लेट्स स्टार्ट स्लोली, म्हणजे लेट्स डू अ होमस्टे. म्हणजे आपण एक लक्झरी होमस्टे करू आधी, त्यांना मग त्याची सवय लागेल, दे नो की काय वर्सेस अ केनल कसं असतं. आणि देन स्लोली आपल्याला कस्टमरला पण इव्हॉल्व्ह करावं लागतं. खरंय, एकदम असं केनलहून सरळ आपण 5 स्टार हॉटेल म्हटलं तर ते खूप जम्प होतं. सो दॅट वॉज द लॉजिक. बट द खरं नीड होतं की मला काही सापडत नव्हतं वेअर आय कुड लिव्ह माय डॉग्स आणि पीसफुली गो. मला तिथे सारखी चिंता ट्रॅव्हल करताना की काय करत असतील, ठीक असतील का, रडत असतील का. बरोबर. तर ते होतं इन्स्पिरेशन ऍक्च्युली. म्हणजे ऍक्च्युली तुमच्या इन्स्टावरती पण तुम्ही म्हटलंय की दिस इज केज फ्री, म्हणजे अजिबात इथे केज किंवा ह्याच्यामध्ये नाही ठेवलं जात. पण मग आता ज्या वेळेला आपण इकडे आलो त्यावेळेला तुम्ही स्पेशल रूम्स ठेवल्यात काही डॉग्स करता, पण मग ते कशासाठी? म्हणजे कसं असतं ना, युजली इंडियात बोर्डिंगचं कसं असतं की जास्त करून केनल्सच असतात. केनल्स म्हणजे मोठे केजेस. राईट. आणि खूप कमी जे होमस्टेज असतात ना ते असं घरगुती असतात. म्हणजे माझे 2 कुत्रे आहे, पण माझा एक एक्स्ट्रा रूम आहे, तर मी एक 3रा कुत्रा ठेवीन वगैरे, असं लाईक लोक करतात. असं प्रोफेशनल असं काही नाहीये ब्रँड. तर आणि माझ्या स्वतःच्या घरी 2 इंडीज आहेत आणि ते खूप छान कुत्रे आहेत, पण त्यांच्या दुसऱ्या कुत्र्यांबरोबर त्यांचं बिलकुल जमत नाही. तर तिकडून मला ही आयडिया आली की जर ते दुसऱ्या कुत्र्यांबरोबर फ्रेंडली नाही आहेत, दॅट डझंट मीन ते केजमध्ये राहावं लागतं. अदरवाईज द पॉप्युलर ओपिनियन इज की सोशलाइज नाहीये, फ्रेंडली नाहीये. जशी आता ही समय सगळ्यांबरोबर फ्रेंडली आहे, पण सगळे कुत्रे नसतात. तर फ्रेंडली नाहीये तर केजमध्ये ठेवा. तर आय वॉन्टेड टू ब्रेक दॅट. तर मी काय म्हटलं, असं काय करायचं, एक पूर्ण ह्युमन ग्रेड बेडरूम जिथे AC आहे, हीटर आहे, सगळं आहे आणि बेड आहे. म्हणजे एकदम आम्ही रेप्लिकेट केलंय की घरात कसं त्यांचं बेडरूम असतं. तर काय असतं, युअर पेरेंट्स आर अवे, तुम्ही नवीन एन्व्हायरमेंटमध्ये आहे, तर ट्रायल वगैरे करून त्यांना यूज टू करतो आणि मग त्यांना पण चांगलं वाटतं की घरासारखं एन्व्हायरमेंट आहे. तर हे जे रूम्स आहेत तिकडे तसे कुत्रे राहतात ज्यांना दुसऱ्या कुत्र्यांबरोबर सोशलाइज केलेलं नाहीये, त्यांचं जमत नाही. तर खूप सारे सगळे ब्रीड्स येतात, रिट्रीवर्स येतात, कधी हस्कीज येतात, कधी इंडीज असतात, ज्यांचं ह्युमन्स बरोबर खूप छान आहे, पण डॉग्स बरोबर जमत नाही दुसऱ्या डॉग्स बरोबर. ओके, पण मग इकडे प्रोसेस कशी असते? म्हणजे आता हे आपण बोर्डिंग पण नाही म्हणू शकत, दिस इज होमस्टे, राईट? सो मग ही प्रोसेस कशी असते? कारण की तुम्ही पहिले आधी सांगितलं होतं की ॲनिमल कम्युनिकेटर आहात तुम्ही, सो मला ती प्रोसेस ऍक्च्युली जाणून घ्यायला जरा इच्छा आहे. शुअर. तर आम्ही काय करतो, सगळ्यात आधी तर खूप पेशंट राहावं लागतं की जेव्हा कुत्रा येतो, आय टेल पीपल की कुत्रे, मांजरी, यू हॅव टू ट्रीट देम लाईक 2-3 year old चिल्ड्रन, किड्स. राईट. तर ते नवीन जागेत कन्फ्यूज होतात, नवीन जागेत त्यांना वेळ लागतो आणि ते पण पेरेंट्स सोडून गेले तर त्यांना असं वाटतं की आता कुठे आलो आपण, असं. तर आम्ही आधी काय करतो, एक हाफ डे ट्रायल करतो, म्हणजे 4 तासासाठी ट्रायल असतं. त्याच्यात मी त्यांचं टेम्परमेंट गेज करते, म्हणजे समईला भेटवते, दुसरे जे कुत्रे असतात त्यांना भेटवतो. आणि मी एक बिहेवियरिस्टचा कोर्स पण केलाय, तो यू सी दॅट बॉडी लँग्वेज. असं रिक्वायर्ड नाहीये की अग्रेसिव्ह आहे म्हणजे डायरेक्टली चावायला जाईल किंवा ग्राउल करेल. त्यांचे असे शॅकल्स, इथले केस उभे राहिले तर दिस मीन्स दॅट दे कॅन बी अग्रेसिव्ह, असं. तर ते सगळं ऑब्झर्व करतो आम्ही आणि बेस्ड ऑन दॅट वी टेल देम की त्यांना रूम लागेल की ते सगळ्यांबरोबर उघडे राहू शकतात. देन द पेरेंट्स डिसाईड की त्यांना फर्दर जायचंय की नाही. मग जर जायचंय पुढे तर आम्ही एक ओव्हरनाईट स्टे करतो. म्हणजे 24 hours that dog has to stay when the parents are in town. म्हणजे काही एमर्जन्सी आली, रडायला लागला वगैरे, तर वी कॅन कॉल देम अँड टेल देम टू टेक देम. काही कुत्र्यांना 2-3 हाफ डेज लागतात.
ओके. आणि मग ओव्हरनाईट करावं लागतं. कारण की अँझायटी जी असते ना ते कुत्र्यांसाठी, आपल्यासाठी पण अँझायटी चांगली नसते, कुत्र्यांसाठी पण नसते. तर कुत्र्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो अँझायटीने. तर यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आणि हे मी खूप पर्टिक्युलर आहे कारण की मोस्ट बोर्डिंग्स त्यांना घाई असते, लवकर लवकर हे करून घेतात आणि मग तिकडे प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे जे म्हणतात ना आपण ऐकतो बोर्डिंगहून आल्यावर माझा कुत्रा खूप सॅड होता, असा डिप्रेस्ड होता, दॅट इज बिकॉज त्यांना टाइम नाही देत सेटल व्हायला. तर एक तर आम्ही खूप टाइम देतो आणि काही काही पेरेंट्स येतात की नाही आम्हाला नाही करायचं ट्रायल वगैरे, आम्हाला डायरेक्ट ठेवायचं आहे. तर मग मी खूप पोलाइटली म्हणते की नाही आम्ही नाही ठेवू शकत, कारण की आमचा फोकस कुत्रा आहे. तुम्हाला ट्रायल नाही करायचं पण कुत्र्यासाठी इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ट्रायल करा असं. बरोबर. सो दॅट इज वन थिंग. अदर थिंग इज कुठलाही कुत्रा आला की सगळ्यात आधी मी कम्युनिकेट करते आणि विचारते त्या हाफ डे मध्ये की तुम्हाला टेलिपॅथिकली की तुम्हाला इथे आवडलं का, राहायचंय का, काय कसं आहे. तर लकीली इन लास्ट 1.5 years एकच कुत्रा होता, छोटीशी मॉल्टीज होती, ती खूप घाबरली होती मोठ्या कुत्र्यांना आणि ती म्हणाली की मला जमणारच नाही इकडे, मला प्लीज राहायचं नाहीये. तर इनफॅक्ट 2 तासात मी फोन करून म्हटलं होतं की हिला घेऊन जा, मी रिफंड करते पैसे पण हिला घेऊन जा, कारण की तिला नाही राहायचं इकडे. बट हे जे टेलिपॅथीचं मी कोर्स केला आणि स्किल जे आहे दॅट ऍक्च्युली इज व्हेरी हेल्पफुल. बिकॉज मला कसं आहे, ह्युमन्स काही पण म्हणू, ॲनिमलनी म्हटलं तर ते फायनल आहे, म्हणजे तसं असतं माझं. बरोबर. सो दॅट इज प्रॅक्टिकल प्रोसेस आम्ही करतो, पण हे एक ॲडिशनल पण मी करते बिकॉज आय एम एबल टू टेलिपॅथिकली कम्युनिकेट. मी ऍक्च्युली इथे स्पेसिफिकली पाहिलंय की अगदी म्हणजे एक तर आता 40 दिवसांकरताय, त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं होतं एक 6 महिन्यांकरता पण आहे. सो मग एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा राहतात अगदी व्यवस्थित? बिलकुल राहतात. ते जे स्टार्टिंगचं फेज आहे ना, 1-2दा जेव्हा येतात तेव्हा दॅट इज द क्रुशियल स्टेज. तेव्हा त्यांना असं, आमचं कसं असतं की आमच्याकडनं ते ट्रीट ऍक्सेप्ट करतात का. आधी आले ना 2-3दा ट्रीट घेणार नाही, जेवणार नाही. सो यू हॅव टू कीप वेटिंग टिल दे ईट. ते जेवले म्हणजे दे हॅव ऍक्सेप्टेड. ओके. तर आम्ही पेरेंट्सना तेच सांगतो की जेव्हापर्यंत ते जेवत नाही आमच्याकडे तेव्हापर्यंत तुम्हाला ट्रायल करावं लागेल, स्पेशली जेव्हा लॉंग स्टे साठी येतात. कारण की यू वॉन्ट युअर पेट टू बी हॅपी ना, तर तुम्हाला पेशन्स ठेवावं लागेल. मोस्ट पेट पेरेंट्स त्यांना समजतं आणि त्यांना ते अग्री करतात, असं नाहीये. आणि स्पेशली लॉंग स्टेजसाठी जे येतात त्यांना तर मी कंपल्सरी म्हणते की ॲटलिस्ट 2-3दा 5दा त्यांना ड्रॉप करून. आणि त्याचं लॉजिक काय आहे, पेट्स डॉग्सला अबॅन्डनमेंटचं खूप भीती वाटते. ठीक आहे, तर 4-4 तास ठेवून नेलं, 4 तासात ठेवून नेलं तर त्यांना मग इव्हेंच्युअली ते करेज येतं की अच्छा आम्हाला सोडणार नाहीये इकडे, आम्हाला घेऊन जातील. मग ते त्यांच्या डोक्यात हार्ड वायर होतं. मग तुम्ही 6 महिने पण सोडलं, त्यांना माहितीये की कधीतरी घेऊन जातील मला. बरोबर. ते तसं लॉजिक आहे. म्हणून ते 6 महिने 40 दिवस त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. पण ते स्टार्टिंग मध्ये जर हरिअप केलं ना तर मग गेलं, तर खूप पेशंट राहावं लागतं तिथे. ओके. मला ऍक्च्युली अजून एक विचारायचं होतं की ज्या वेळेला आता इथे बोर्डिंग करता येतं किंवा आता हे पुण्यात आहे पण आता बऱ्याच ठिकाणी बाकी सगळेजण बोर्डिंगला ठेवत असतील, तर अशा वेळेला ॲज अ पेट पॅरेंट म्हणून आम्ही काय पाहिलं पाहिजे, म्हणजे काय नक्की बघितलं पाहिजे की ओके मला इथे बोर्डिंगला ठेवायचं आहे का नाही हे मला कळलं पाहिजे? करेक्ट, व्हेरी गुड क्वेश्चन. तर सगळ्यात आधी तर दे शुड अलाव यू टू व्हिजिट द स्पेस. खूप साऱ्या बोर्डिंग्समध्ये ते म्हणतात की पेरेंट्सना अलाउड नाही आहे आत, खूप साऱ्या बोर्डिंग्समध्ये. आणि मी जेव्हा शोधत होती माझ्या डॉगसाठी ते सगळ्यात मोठं प्रॉब्लेम होतं माझ्यासाठी की ते लोक जे स्टे एरिया असते तिकडे अलावच करत नाही, बाहेरची एरिया दाखवतात. तुम्ही इंस्टाग्रामवर पण नोटीस करा, जे काय बोर्डिंग्स आहेत मुंबईत काय इकडे काय, आउटसाइड एरिया दाखवतील फक्त, कधी राहायचा एरिया नाही दाखवणार. सो ॲज अ पेट पेरेंट मला वाटायचं की असं काय लपवायचंय तुम्हाला, तुम्ही का दाखवत नाही. ठीक आहे इंस्टाग्रामवर टाकत नाहीये, पण वेन आय गो तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की दे शुड ट्रान्सपरन्सी. दे शुड शो यू एव्हरी कॉर्नर ऑफ द बोर्डिंग. इफ दे आर सेइंग की इथे अलाउड नाहीये तिथे अलाउड नाहीये म्हणजे रेड फ्लॅग, तुम्हाला यू शुड बी सस्पिशियस. दुसरी गोष्ट रेग्युलर अपडेट्स. ठीक आहे, ट्रायल करावं आणि मग अपडेट्स बघायचे. मोस्टली लोक काय करतात, सकाळी एक व्हिडिओ टाकतात, रात्री एक व्हिडिओ टाकतात. तर ॲज अ पेरेंट तुम्ही कुठेतरी ट्रॅव्हल करता इंटरनॅशनली वगैरे, तुम्हाला तर वाटतं ना बाबा 12 तास तो काय करतोय मला माहित नाही, मला काहीतरी तर अपडेट द्या. बट दे से की नाही आमच्याकडे खूप कुत्रे आम्ही 2 तास देऊ.
सो वेन वी स्टार्टेड वी मेड इट अ पॉइंट, दर 2-3 तासात व्हिडिओ जातो की तुमचा कुत्रा काय करतो इकडे, मांजर कुत्रा जे काय आहे, ठीक आहे. तर ते रेडीनेस हवी आहे. सी इफ समबडी डझंट वॉन्ट टू हाईड एनिथिंग, मग ते रेग्युलरली तुम्हाला अपडेट करतील. राईट. कारण की खूप सारे हॉरर स्टोरीज असतात. तुम्ही ऐकलंच असेल की ॲनिमल्सला सेडेट करतात झोपायला, जास्त ॲनिमल्स ठेवू शकतो, होमस्टे म्हणतात पण बेडरूमच्या आत केजेस ठेवतात, असे खूप हॉरर स्टोरीज आहेत. तर नंबर 1 इज ट्रान्सपरन्सी, नंबर 2 इज की अपडेट्स किती रेग्युलरली देतात. दीज आर द 2 व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. आणि त्याच्यानंतरच डिसाईड करायचं की तुम्हाला ट्रायल करायचं आहे की नाही. बरोबर. ओके. तुम्ही सांगताय की इथे आपलं केज फ्री आहे हे किंवा होमस्टे आहे स्पेसिफिकली, सो अजून याच्या पलीकडे डाएट, हायजीन आणि बाकी या सगळ्या बाबतीत काय वेगळं आहे? हां, तर आय थिंक मोस्ट इम्पॉर्टंट आय विल से इज की टीम. मी असेच लोक रिक्रूट करते ज्यांना खूप लगाव आहे ॲनिमल्सला, हु आर जॉयफुल अराउंड ॲनिमल्स. असं नाही की हो चालतात मला कुत्रे, असं नाही. चालतात असे लोक मला नको आहेत, बिकॉज दॅट मेक्स द डिफरन्स. की त्यांना फील ॲट होम वाटायला यू नीड पीपल हू लव्ह ॲनिमल्स आणि खूप त्यांना मजा वाटते ॲनिमल्सच्या आजूबाजूला राहायला. तर नंबर 1 ते आहे. आणि तुम्ही इंस्टाग्रामवर बघितलं असेल की जे काय आहे, जी टीम आहे, जे केअरटेकर्स आहेत, सगळ्यांना खूप असं, आणि काय आहे ना, द ॲनिमल्स टेल यू, ॲनिमल्सला बरोबर कळतं कोणाला आवडतं कोणाला नाही. तर दे विल, मी नेहमी केअरटेकर नवीन आला तर तसंच टेस्ट करते. ही जर ओरडली त्याच्यावर म्हणजे मग नोकरी नाही. इफ शी इज फ्रेंडली विथ हिम मग, आणि एकदम बरोबर सांगते ती. एखाद दोनदा मी केलंय की चला ना बाबा पाहूया, पण देन लेटर रिअलाइज होतं की नाही, हे लोक म्हणजे, बिकॉज बिगेस्ट प्रॉब्लेम इज की केअरटेकर्स मारतात, केअरटेकर्स इल ट्रीट करतात. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो दॅट इज नंबर 1. वी आर व्हेरी पर्टिक्युलर. ठीक आहे. दुसरं आहे, मी कॉन्स्टंटली मॉनिटर करते. खूपदा फाउंडर्स काय करतात, एकदा टीम आली, थोडे वर्ष झाली की सोडून दिलं त्यांना. मॉनिटर कॉन्स्टंटली करा. सगळीकडे CCTV आहे. एव्हरी 2 hours आय सेंड व्हिडिओज की बाबा काय करतायत, कोण काय करतंय. थर्ड थिंग इज वी आर कम्प्लिटली ऑनेस्ट. ठीक आहे. बिकॉज आय एम अ पेट पेरेंट अँड आय नो की कसं वाटतं. तर कम्प्लिटली ऑनेस्ट. काही पण तुमचा कुत्रा खात नाहीये, तुमच्या कुत्र्याला लूज मोशन झालंय, तुमच्या कुत्रा जे असलं, आणि पेरेंट्स लव्ह इट. कारण की आम्ही सांगतो आणि मग आम्ही म्हणतो ठीक आहे औषध पण देतोय आम्ही, वॉट एव्हर. की ऑनेस्टी लोकांना आवडते की आम्ही लपवत नाहीये काही, जे काय आहे. दॅट इज द थर्ड थिंग. अँड द फोर्थ थिंग इज की ह्यांना इथे आत आले की त्यांना कधी लीश लावतच नाही आम्ही. ते पूर्ण लीश फ्री असतात. खाली विदाउट लीश, वरती विदाउट लीश, सगळं फिरत असतात. तर आपल्या काय जास्त लोक करून फ्लॅट्समध्ये राहतात, तर इकडे येऊन त्यांना मजा पण येते की म्हणजे एकदम ओपन, कधी कोणी पट्टा नाही लावत आहे असं. तर दॅट इज ऑल्सो समथिंग व्हेरी डिफरंट. कारण की युजली केनेल्समध्ये ते रिस्ट्रिक्ट करून ठेवतात आणि खूप स्मॉल, सकाळी सोडलं मग संध्याकाळी सोडलं असं फिक्स टाइम्स असतात. इकडे दिवसभरात आय थिंक 8-10 टाइम्स दे गो डाऊन आणि खेळतात आणि सगळं करतात. आणि फ्री, म्हणजे जे करायचं ते करा असं. मला ना सारखं तुमच्या बोलण्यामध्ये समईचा उल्लेख येतोय. मला तेच ऍक्च्युअली म्हणायचं की ती खरं तर कोर आहे ह्या सगळ्याची. मी तर म्हणते ना, शी इज द CEO. पण मग ती मी म्हणालात मगाशी की ती रेस्क्यू डॉग आहे, ती मुळात तुम्हाला मिळाली कशी? आणि दुसरं म्हणजे की तिचं नाव समई का ठेवलं? अच्छा, गुड. मला खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ऍक्च्युली मी हे जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा म्हणजे क्लायंट्स घ्यायला लागले होते. तर खूप सारे कुत्रे असे आहेत जे ह्युमन्सशी खूप फ्रेंडली आहेत, पण डॉग टू डॉग ते फ्रेंडली नसतात. तर ते मला चेक करायला मला समजतच नव्हतं की ते आले फ्रेंडली आहेत, त्यांना ठेवलं, मग दुसरा कुत्रा आला, त्यांच्यामध्ये भांडण झालं. तो मग मला असं वाटायला लागलं की आय नीड 1 रेसिडेंट डॉग हिअर जे एकदम खूप डोसाईल आहे खूप. पण मला पपी नव्हता घ्यायचा, कारण की पपीला ट्रेन करा, मग इकडे तिकडे सुशी, ते टाइम नव्हतं मला. आय हॅड जस्ट स्टार्टेड द बिझनेस. तर मी असं मनात म्हणायचे की अरे यार, असा कुत्रा कुठे मिळेल, असा कुत्रा कुठे मिळेल वगैरे, जो नॅचरली नेचर त्याचा डोसाईल आहे. आणि मला खूप हे आवडतं की मला फिमेल कुत्रीच हवे, असं मला डोक्यात होतं. अँड आय वॉज लुकिंग अडॉप्शन ह्याच्यासाठी. आणि मग एक इथे चतुर्शृंगी देवी टेम्पल आहे, तिथे मी जाते. तर तिथे मी असंच एक दिवशी म्हटलं की बाबा मला हवाय कोणीतरी असं रेडीमेड कुत्रा, मला कुठे मिळेल असा. आणि नेक्स्ट डे समबडी कॉल्ड मी सेइंग आम्हाला एक कुत्रा सापडलाय आणि आम्ही त्यांच्यासाठी घर शोधतोय, पण घर शोधताना वेन वी आर सर्चिंग कॅन यू कीप हर.
आणि काय रेट आहे वगैरे. तर रेस्क्यूसाठी मी 50% डिस्काउंट देते, तर कारण की मी पण स्वतः रेस्क्यू करते. तर ती तशी आली आणि मग मला रिअलाइज झालं की ती शी इज फ्रेंडली विथ एव्हरीबडी, आणि ती म्हणजे ती जसं मी म्हटलं होतं मला कुत्रा हवा तशी ती अशी रेडीमेड आली. तर मी म्हटलं असं चला देवीचं ब्लेसिंग आहे तर तिला समई म्हणू, म्हणजे ते समई आपण लावतो देवीच्या समोर, दॅट इज द लॉजिक, म्हणून तिचं नाव समई झालंय. तुम्ही केवढं मॅनिफेस्ट केलं असेल मनापासून की हे करायचंय म्हणून. मस्त. अजून एक मला ऍक्च्युली विचारायचं होतं, म्हणजे हा खरं तर थोडासा आपण म्हणूया की आउट ऑफ कंटेक्स्ट आहे ह्या सगळ्याच्या, पण तुमच्या बोलण्यामध्ये नेहमी असं होतं, मगाशी सुद्धा आपण बोलत होतो त्यावेळेला, की पेट पॅरेंट आणि पेट ओनर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो मला ते जाणून घ्यायचं, म्हणजे तुम्ही जस्ट असं सहज ते वाक्य म्हणालात, पण हे असं तुम्हाला का वाटतं, म्हणजे पेट पॅरेंट आणि पेट ओनर वेगवेगळे काय आहेत? ऍक्च्युली कसं असायचं ना, आधी लेट्स से 20 years ago मोस्टली पेट ओनर्स होते. म्हणजे काय, आम्हाला कुत्रा हवाय गार्ड डॉग, आम्ही बंगल्यात राहतो, आम्हाला कुत्रा हवाय बाहेर प्रोटेक्शनसाठी, किंवा आम्हाला तेव्हा कुत्र्यांना असं गादीवर असं कुत्र्यांना कपडे वगैरे असं कधी पाहिलं नव्हतं ना. इफ यू एनीबडी हू हॅड अ डॉग 20 years ago 10 years ago असं कधी नव्हतं. हे खूप लेटेस्ट ट्रेंड आली आहे. तर लास्ट 10 years मध्ये असं झालंय की असं डिवाइड झालंय की पेट ओनर्स आणि पेट पेरेंट्स. पेट ओनर्स मी असं म्हणते की दे डोंट ट्रीट देअर डॉग्स लाईक चिल्ड्रन. म्हणजे ते कुत्रा आहे, आमचा पेट आहे, आणि चिल्ड्रन आर डिफरंट. पेट पेरेंट्स काय आहे, म्हणजे 2 ह्युमन चिल्ड्रन असले आणि 2 कुत्रे असले तर म्हणतात आमचे 4 मुलं आहेत. सो दे ट्रीट इक्वली, आणि मग ते बिहेवियर मध्ये पण येतं. आणि जास्ती करून असं जे लक्झरी स्टे आहे ते जास्त पेट पेरेंट्सनाच हवं असतं, बिकॉज त्यांना असं वाटतं की त्यांच्या मनात काय असतं की इफ आय लिव्ह माय चाइल्ड समवेअर, मी केजमध्ये सोडणार का नाही, तर मला मग देन आय एम रेडी टू पे, जे काय आहे मी. तर हे डिफरन्स असतं की आणि आजकाल खूप असे कपल्स आहेत ज्यांना ऍक्च्युली ह्युमन किड्स नको असतात आणि दे हॅव पेट्स ओनली. तर देन दे तिथून ते वर्ड आलंय पेट पेरेंट, आणि मग ते एक्सटेंड पण झालंय की म्हणजे ह्युमन किड्स पण असतात, डॉग्स कॅट्स पण असतात, पण ते सगळे इक्वल असतात. असं म्हणजे दिवाळीला गिफ्ट घेतले ह्युमन किड्स साठी तर यांच्यासाठी पण घेऊ असं. तर ते पेट पेरेंट्स असतात. आणि पेट ओनर्स असं नाही की काही म्हणजे एनिथिंग इज लेस ऑर मोर, बट पेट ओनर्स इज काय, हा पेट आहे आमचा, म्हणजे हा देयर इज अ डिफरन्सिएशन. राईट, थोडेसे इव्हॉल्व झाले तसं म्हणायला हरकत नाही. पेट ओनर टू पेट पॅरेंट, बिलकुल राईट. पण इकडे येणाऱ्या कस्टमर्सचा तुमचा फीडबॅक कसा आहे? म्हणजे आता मी हे जे 3 जण बघतेस काय आहे, किंवा बाकी ते 2 जण आहेत, किंवा आता तुम्ही एका रूम मध्ये ठेवला, त्याला बिचारायला तर कॉलर घातली, तो नर्सिंग पण त्याचं चालू आहे. सो ते फीडबॅक कसे असतात? कारण की खूप कठीण गोष्ट आहे ही. म्हणजे एक तर त्यांना स्वतःचं प्रेम द्यायचं, त्याच्यानंतर बरोबर नर्सिंग करायचं, ऍट अ टाइम सगळं त्यांचं मॅनेज करायचं, हे खूप कठीण आहे. आणि ते मला म्हणजे अर्थात मी समजू शकते, पण अशा वेळेला समोरून कसे फीडबॅक येतात? ज्या वेळेला अगदी हॅपीली त्यांचा डॉग जेव्हा घरी जातो त्यावेळेला कसे येतात फीडबॅक? तर नंबर 1 जे फीडबॅक आम्हाला कॉन्सिस्टंटली येतं, आणि मी ऍक्च्युली हे एक्सपेक्ट नव्हतं केलं होतं, की आम्हाला आता अँझायटी होत नाही. आम्ही अँझायटी फ्री ट्रॅव्हल करू शकतो, किंवा आम्ही अँझायटी फ्री कुठेही जाऊ शकतो. आम्हाला असं वाटतं की म्हणजे फॅमिलीतलं कोणीतरी राहिलंय आणि त्यांच्या सोबत आम्ही सोडलंय. आम्हाला वाटतच नाही की आम्ही बोर्डिंगमध्ये सोडलंय असं. सो दॅट इज द बेस्ट फीडबॅक दॅट आय कॅन गेट. की कारण की माझं होल एम तेच होतं की बोर्डिंग हा शब्द काढा, तुम्ही होमस्टे म्हणा असं. दॅट इज माय एंडेव्हर की पूर्ण कंट्रीमध्ये असं बोर्डिंग ते खूप ओल्ड फॅशन झालं आता होमस्टे सारखंच असायला पाहिजे. आणि एक ते आहे. दुसरं लोकांना आता लॉट ऑफ पीपल ट्रॅव्हलिंग बंद केलं होतं त्यांनी, कारण की आता कुठे सोडायचं. पीपल हॅव स्टार्टेड ट्रॅव्हलिंग. आणि हवं तर तुम्ही गुगलवर आमचे रिव्ह्यूज बघू शकता. ऑलमोस्ट 50-60 रिव्ह्यूज आहे, सगळे तसेच आहे की म्हणजे युअर अ सेव्हियर, तुम्ही आहेत म्हणून आम्ही आमचं म्हणजे हॉबीज करू शकतो. मला वर्कसाठी खूप ट्रॅव्हल करावं लागतं, आणि नेहमी मला वाटायचं कुठे सोडायचं. आता विदाउट थिंकिंग आय जस्ट कम अँड लीव्ह द डॉग असं. तर ते खूप ऑब्व्हियसली छान वाटतं, बिकॉज लाईक आय सेड, ॲज अ पेट पेरेंट मी हेच सगळं माझ्या डोक्यात होतं म्हणून स्टार्ट केलं होतं. पण एक छोटीशी चूक झाली तर इट्स अ व्हेरी हाय रिस्क हे, कारण की केअर घ्यावं लागतं आणि दुसऱ्यांचं बाळ आहे ते. तर यू हॅव टू बी डबली. मी नेहमी माझ्या टीमला सांगते की माझ्या कुत्र्यांना काहीतरी झालं तर ओनली आय कॅन ब्लेम माय सेल्फ, पण दुसऱ्याच्या कुत्र्याला काहीतरी झालं वेन ही इज हिअर, तर मग ते दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल.
खरंय. तर म्हणून ती टीम पण तशीच बघते. बरोबर. मला ॲक्च्युली पुढे आता शेवटच्या प्रश्नाकडे आलोय आपण, पण मला असं विचारायचं होतं की काही अशा खास मेमरीज आहेत का, म्हणजे इथे आल्यानंतर त्यांनी खरं तर आम्हाला खूप असं छान जेलप करून घेतलंय त्यांच्याबरोबर. सो तुम्ही आता तर इतकी वर्षात सगळ्यांबरोबर, कदाचित काही जण आता तुमचे फॅमिली मेंबर्स झाले असते. सो अशा काही मेमरीज आहेत का की ओके आता ते आल्यानंतर तुमच्यासाठी ते एकदम असं जॉयफुल असतं की येस आता म्हणजे आपण म्हणूया की नाऊ द स्टे इज मोर व्हायब्रंट आणि किंवा असं आहे, तर मग अशा कुठल्या मेमरीज आहेत का? बघा, मेमरी तर आमचे जे सगळे रेग्युलर क्लायंट्स असतात त्यांच्याबरोबर काही ना काही मेमरी जोडलेलं आहे. आता स्काय खूप ऑफन येतो. ह्याच्या आधी त्याची आई ह्याच्यासाठी गेली होती ट्रेकसाठी, तर ती 15 दिवसासाठी आला होता. तर तसं एव्हरी टाइम ही कम्स आम्हाला खूप हॅपी वाटतं. हे जे जोई आणि डेझी आहे ते पण येतात. आणि स्मॉल डॉग्स मध्ये वेगळं हे असतं, म्हणजे खूप चंचल असतात, इकडे तिकडे असतात. पण मेन मला युनिव्हर्सली मी काय म्हणेन की यु नो आपल्याला किती ॲज ह्युमन स्ट्रेस असतं. आता हे बूटस्ट्रॅप स्टार्टअप आहे, इन्व्हेस्टमेंट केली आहे आपण, आपल्याला टेन्शन होतं दर महिने, म्हणजे आपलं रेव्हेन्यू हे ते सगळं आम्ही थिंक ना. पण इथे आत एंटर केलं आणि हे सगळे आपल्याकडे आले तर मग माझं सगळं हे जातं. म्हणजे यू फील इट्स वर्थ इट. तुम्ही जे करताय, तुम्ही जे सगळं स्ट्रेस घेताय, तुम्ही जे सगळं एफर्ट घेतलंय फिजिकली, फायनान्शियली, यु नो मॅनेजिंग पीपल, फाइंडिंग पीपल इज ऑल्सो नॉट इझी. म्हणजे ॲनिमल लव्हिंग पीपल शोधायलाच तेच सगळ्यात पहिला प्रॉब्लेम असतो. पण मेमरीपेक्षा आय थिंक एव्हरी मोमेंट स्पेंट हिअर, मला ते एकदम ते स्ट्रेस असं इव्हॅपोरेट होतं. इनफॅक्ट तुम्ही विचारलंय म्हणून आय एम नाव टाईंग अप विथ सम काउन्सिलर्स अँड थेरपिस्ट्स, की जे लोक ज्यांना डिप्रेशनचे क्लायंट्स असतात किंवा जे मेंटल हेल्थ जे काही असतं किंवा जे काय, तर बिईंग अराउंड ॲनिमल्स इज व्हेरी व्हेरी थेरप्युटिक. तर मी ते टायअप करते ॲक्च्युली की वी कॅन डू सेशन्स, म्हणजे इथे येऊन जस्ट स्पेंड टाइम. ज्यांना people who like animals, म्हणजे in their patients, so then they can come here, spend time. आणि समय is a full on therapy dog. म्हणजे समय बरोबर टाइम स्पेंड केला तर तुम्ही असे पीसफुल होऊन जाता एकदम. तर हायपर डॉग्स असतात ना, त्यांच्यावर मग अँझायटी होते काही काही लोकांना. बरोबर. पण जे एकदम असे शांत डॉग्स असतात, असे बुद्धिस्ट मॉन्क सारखे, ते त्यांच्या सोबतच राहून त्यांची एनर्जीनी चांगलं वाटतं. सो दॅट इज समथिंग एल्स आय एम ट्राईंग टू डू. कारण की माय होल थिंग वॉज, सॉरी मी एक एक्स्ट्रा मिनिट घेते, पण मी ऑल द वाईल मी जेव्हा कॉर्पोरेटमध्ये होते आय एन्जॉयड इट. पण मला नेहमी असं वाटायचं की अर्निंग मनी तर ठीक आहे, आपल्याला सगळ्यांना वी ऑल वर्क टू अर्न मनी, पण आय वॉन्ट टू डू समथिंग, आय वॉन्ट टू बिल्ड अ ब्रँड जे दुसऱ्या लाईव्हजला टच करतं. आता इथे काय होतंय, इट्स व्हेरी फुलफिलिंग, कारण की डॉग्सला तर डॉग्स आता हॅपी आहेच, पण पेरेंट्सना पण खूप अँझायटी फ्री वाटतंय. तर आता मला खूप असं सॅटिस्फाईंग वाटतं की इट्स अ बिझनेस ऑल्सो, बट यू आर डुईंग गुड ऑल्सो टू द सोसायटी. राईट. अँड वेन पॅशन, हो की तुझी आता ही एकदम थेरपी डॉग आहे, ही जवळ आली की सगळे टेन्शन जातात. आणि आता अजून एक शेवटचा महत्वाचा की आता तुम्ही बऱ्याच जणांबरोबर टाईप करताय, तुमचंही पुढचा बरंच प्लॅनिंग आहे की अजून आपण म्हणूया की इंडियामध्ये वेगवेगळी सेंटर्स अशी ओपन करायची, असं आमचे पेट ॲमिको पण अर्थात तुम्हाला ती मदत करतीलच. पण ह्याच्यामध्ये जे न्यू बोर्डिंग किंवा अशाचा खरंच विचार करतायत ॲज अन ओनर म्हणून, तर त्यांच्यासाठी काय सांगता येईल आपल्याला? खरं म्हटलं तर मी ऑनेस्टली मी म्हणू तर आय विल से की ओनली ॲज अ पर्सन, इफ यू आर 200% ऑनेस्ट ॲज अ पर्सन, मग या फील्डमध्ये या. कारण की तुमचं जे नेचर आहे ते कंपनी कल्चरमध्ये जातं. तुमची टीम तुम्हाला बघून मग करेल. आणि या बिझनेसमध्ये ट्रस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिफरन्शिएटर तो असतो. खूप बोर्डिंग्स आहेत, पण डिफरन्शिएटर तो असतो की लोकांना वाटतं की हो बाबा काही झालं, हे लोक खरं बोलतील आणि मला खरं पिक्चर देतील, आणि ते खूप कमी लोक करतात. सो इफ यू कॅन डू दॅट, यू हॅव द करेज की जे काय होईल आम्ही ट्रान्सपेरंट राहू, आणि तरच या बिझनेसमध्ये यायचं. बाकी सगळं तर म्हणजे इट इज काय म्हणतात, इट इज ऑल ब्रिक अँड मोटर, की तुम्ही चांगलं घर करा, लक्झरी करा, होमस्टे करा, ते सगळं रेप्लिकेबल आहे. पण ऑनेस्टी जी आहे ती कधी रेप्लिकेट होऊ नाही शकत. ते तुमच्याकडे आयदर यू हॅव इट ऑर यू डोंट हॅव इट. आणि तुमचा ब्रँड ट्रस्टवर्दी होईल जर तुम्ही ऑनेस्ट आहे.
इट या बिझनेसमध्ये इट्स व्हेरी व्हेरी मतलब नेसेसरी. आणि अर्थात रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स दोघांकडे, एक तर पॅरेंट्सकडे पण आहे अर्थात, आणि हे मेन आहेत त्या सगळ्यामध्ये. पण ते तर मी अज्युम करते की तुम्हाला या बिझनेसमध्ये यायचं तर तुम्हाला आवड आहे Correct. आणि तुम्हाला करायचंय, पण खूप लोक असे शॉर्टकट्स घ्यायचे प्रयत्न करतात. दॅट इन दिस बिझनेस इट डझंट वर्क. आम्ही किती सारे बोर्डिंग बघितले, आले आणि बंद झाले. बिकॉज ट्रस्ट जर गेलं ना एकदा तर मग झालं, मग देन देर इज नो, म्हणजे तुम्ही ते रिबिल्ड करायला खूप डिफिकल्ट असतं. बरोबर. येस. आणि थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात त्याबद्दल, आणि आमच्या सगळ्याशी असं छान छान आम्हाला भेटवलं, मस्त आम्ही खेळलोय, हो की नाही समय? माय प्लेजर. येस. थँक्यू फॉर कमिंग अँड टॉकिंग टू अस. येस. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्याच्याकरता आज आपण भेटलेले आहोत, पेट अॅमिकोकडनं तुम्हाला एक छोटीशी भेट आहे, आणि समईला मला गॅरंटी आहे की येस की तिला नक्की आवडेल. समय बघ गिफ्ट आलाय तुझ्यासाठी. आणि तुम्ही जरूर याचा लाभ घ्या. यांची सेंटर्स आहेत, ग्रूमिंग सेंटर्स, एक पुण्यातही आहे आणि एक मुंबईतही आहे. सो त्यामुळे आवर्जून तिला घेऊन जा, तुमच्याही पेट्सना घेऊन जा आणि त्याचा जरूर लाभ घ्या. आणि ह्याच्यामध्ये तिच्यासाठी छोटासा खाऊ आहे, त्यामुळे ह्याचा जरूर जरूर आस्वाद घ्या, हो की नाही ग? खाणार ना तू समय? समय घे घे कम. व्हॉट इज देअर? काय ह्याच्यात? आवडलं तुला? आवडलं? आपण एक फोटो घेऊया, चालेल? येस. समय बसतेच इथे? चला ये, कम अप. इथे घेऊ आपण, पुढे घेऊ. येस. सिट. बस ग, बस इकडे. बघ तुझ्यासाठीच आणलंय. सिट लाईक ही एक तर बसत नाही. हां चला. हां चला फोटो घ्या. हे घ्या, असा हात ठेवायच्यावर. तुमच्या सगळ्यांचे खरंच मनापासून आभार की तुम्ही इतका सुंदर प्रतिसाद देताय आमच्या पॉसम स्टोरीजना. आम्ही असेच नवीन नवीन एपिसोड्स तुमच्यासाठी घेऊन येणारच आहोत, त्यामुळे कॉकटेल स्टुडिओला जरूर व्हिजिट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करत राहा. येस. थँक्यू सो मच. थँक्यू. 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 दम्या, ओके नाही?